विरोधकांनी देशातल्या 70 कोटी महिलांचा अपमान केला। विरोधकांनी नारी शक्तीचा अपमान केला। महिला विधेयकाचा विरोध करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचे कडेबोल। महिला आरक्षण विधेयकाबाबत माझ्यासाठी ओपन डिबेट करा। माझ्या स्तराच्या विरोधी नेत्याबद्दल खुल्या चर्चेसाठी तयार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना खुलं आव्हान। राहुल गांधींनी देशातल्या महिलांची माफी मागावी। मुख्यमंत्र्यांना विरोधकांवर सडकून प्रहार। तर महिलांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। खासदार संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट। महिला आरक्षणाबाबत शिवसेना उबाठा आणि मनसेच्या भूमिकेबाबत चर्चा। दोन्ही गटनेत्यांमध्ये चर्चा। मुंबई पालिकेच्या निधी वाटपात साटमांच्या मतदारसंघात नगरसेवकांना झुकत माप दिल्याचा आरोप। विरोधकांच्या आरोपांनंतर निधीमध्ये कपात करण्याचं साटमांचं पालिकेला पत्र। म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वालांवर धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप। मोतीलाल नगरमधल्या सार्वजनिक बैठकीत वाद चिघळला। 37 सदस्यांच्या स्वाक्षरीसह गोरेगाव पोलीस ठाण्यात 5 पानी तक्रार। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातल्या फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। टीसीएस मधल्या संशयित आरोपींना मदत केल्याचा निदा खानवर आरोप। सुनावणीकडे राज्याचं लक्ष। राष्ट्रीय महिला आयोगाकडून 2 दिवसांपासून टीसीएस प्रकरणी झाडाझडती। 4 सदस्यांच्या पथकाकडून पीडितांचा जबाब नोंदवून पुरावे गोळा करायला सुरुवात। चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे होणार सादर। अमरावती लैंगिक शोषण प्रकरणात नवीन खुलासा। आरोपी अयान अहमदचा नवा व्हिडिओ समोर। आरोपीच्या गाडीमध्ये पिस्तूल आणि 3 ते 4 आयफोन। आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास आता सीआयडीकडे। अपघाताचं गांभीर्य पाहता तपास सीआयडीकडे सोपवला। तपासातून काय माहिती समोर येणार याकडे लक्ष। आताचा जो कायदा होता तो घटना दुरुस्तीचा होता। मग आता नेमका कुठला कायदा सरकारला करायचा आहे असा प्रश्न काँग्रेसकडून करण्यात आलाय। मला असं वाटतं की यापेक्षा बाळबोध प्रश्न काही असू शकत नाही। कारण असं आहे की 2023ला जो आपण कायदा केला होता किंवा जे संविधान संशोधन केलं होतं त्याच्यामध्ये आपण जे सेन्सस धरलं होतं ते 2026चं सेन्सस धरलं होतं। म्हणजे 2021चं सेन्सस जे पुढे होऊ शकलं नाही ते सेन्सस जर 28मध्ये पूर्ण झालं तर 29ला लागू होऊ शकणार नाही। म्हणून 2011चं सेन्सस उपलब्ध आहे त्याप्रमाणे जर आपण केलं तर आपलं 2029मध्ये लागू होऊ शकतं। त्यानंतर 10 वर्षांनी पुढच्या सेन्सस नंतर त्याच्यामध्ये सेन्ससच्या आकडेवारीप्रमाणे इंटरनल जी काही त्या राज्यात ॲडजस्टमेंट आहे ती केली जाऊ शकते। त्याकरता जाणीवपूर्वक 10 वर्ष अशा पद्धतीनं महिलांचं आरक्षण थांबवणं योग्य नाही। म्हणून हे विधेयक आलं होतं। काँग्रेसला सगळं माहिती आहे जर एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी असती तर हे विधेयक एकमताने झालं असतं। याला काँग्रेसने विरोध केला नसता, याला सपानी केला नसता, याला उबाठानी केला, कोणी याला विरोध केला नसता। त्यांना ही अपॉर्च्युनिटी दिसली पण त्यांनी चुकीच्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी शोधली। एखाद्या दुसऱ्या प्रश्नावर जर त्यांनी विधेयक पाडलं असतं तरी आपण मान्य केलं असतं पण महिला अधिकार या ठिकाणी थांबवण्याचं जे त्यांनी काम केलं आहे ते निषेधार्ह आहे। सर, राहुल गांधी म्हणतायत की हा संविधानाचा विजय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची फसवणूक केली आहे, महिलांची फसवणूक केली, ते माफी मागा असं सांगतायत। त्यांनी ट्विट केलं। खरं म्हणजे एखादा व्यक्ती किती खोटं बोलू शकतो याचं जर ऑलिम्पिक घेतलं तर मी तुम्हाला सांगतो
राहुल गांधींशिवाय दुसऱ्याला मेडल मिळूच शकत नाही. सगळी गोल्ड मेडल हे राहुल गांधींनाच मिळतील. त्यामुळे संविधानाने जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे आपण जर कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस आपलं संविधान तयार झालं त्यावेळेस संविधान सभेच्या डिबेट जर बघितल्या तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वाधिक महिला रिप्रेझेंटेशन करता चिंतेत होते आणि आग्रही होते. पण त्या काळामध्ये कदाचित तो विषय इतका ऐरणीवर आला नाही किंवा अशा पद्धतीचं आरक्षण करावं असा विषय आला नाही. पण त्यांनी त्याही काळात चिंता व्यक्त केली होती. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार त्यांनी संविधान सभेमध्ये व्यक्त केले आहेत त्याला अनुरूप असलेला कायदा आल्यानंतर तो कायदा पाडायचा आणि संविधान जिंकलं म्हणायचं. खरं म्हणजे संविधानकारांच्या विचारांवरही एक प्रकारे काँग्रेसने घाला घातलेला आहे आणि महिलांना तर निश्चितपणे मागे टाकण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे मी राहुल गांधींनी माफी मागावी असं कधी म्हणणार नाही, कारण ते मागणारच नाही. मला हे माहिती आहे त्यांना महिलांचा अपमान करणं, समाजातल्या इतर घटकांचा अपमान करणं हा त्यांचा छंद आहे. त्याच्यामुळे ते काही माफी मागतील. खरं म्हणजे त्यांनी तर साष्टांग दंडवत घालून माफी मागितली पाहिजे महिलांची, पण मला माहिती आहे त्यांचा तो स्वभाव आहे. सर 2000 सर मग जर 45 कोटी आधीची संख्या होती आणि 2011च्या सेन्सेसनुसार जर आरक्षण द्यायचं होतं, मग वंचितांची किंवा एकूणच ओबीसी किंवा SC ST यांचं रिप्रेझेंटेटिव्ह नेमकं लोकसभेमध्ये कसं गेलं असतं किंवा विधानसभेत कसं गेलं असतं? ते असं गेलं असतं की 2011ची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या इंटरस्टेट, जसं 2002 साली आपण केलं की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा 288 ठेवल्या, पण त्याच्यामध्ये जिथे लोकसंख्या वाढली आहे तिथल्या जागा वाढल्या. उदाहरणादाखल त्यावेळी विदर्भातली लोकसभेची एक जागा कमी झाली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ती जागा वाढली. अशा पद्धतीनं ते इंटरसे त्या ठिकाणी होतं. पण या जर 50% जागा वाढल्या असत्या तर समजा महाराष्ट्राचा विचार केला तर 13% SCच्या जागा, त्या वाढलेल्या जागात 13% अधिकचे SC निवडून आले असते. 9% 60% STच्या जागा, तेवढे जास्त STचे जे खासदार आहेत ते निवडून आले असते आणि त्यातल्या 30% परत वाढलेल्या याच्या महिला निवडून आल्या असत्या. म्हणजे महिला आणि SC ST या दोघांवरही अन्याय केले. सर 2014 पासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातली सर्व विधेयकं एकमताने संमत होताना आपण पाहिली. मात्र आता सर हे विधेयक संमत होण्यासाठी स्पेशल सेशन भरवलं होतं. विरोधकांचं मतवर परिवर्तन करण्यामध्ये आपण कमी पडलो की विरोधकांना या विधेयकाला विरोधच फक्त करायचा होता? कल्पना नव्हती का की आकड्यांची वारी आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मुद्दामून ही उठाठेव केली गेली 5 राज्यांचे इलेक्शन पाहून, असं एक विरोधकांचा सूर काल सगळ्या प्रतिक्रिया दिसत होत्या त्यात दिसत होत्या. असं आहे की आपण जर या विधेयकाचा प्रवास बघितला तर आपल्या लक्षात येईल की यांची मानसिकता नेहमी हीच राहिली आहे. अटलजींनी हे विधेयक 3 वेळा आणण्याचा प्रयत्न केला. या कुठल्याच पक्षांनी अटलजींना समर्थन दिलं नाही. अटलजीचं अल्पमताचं सरकार होतं. त्यानंतर ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस 2 वेळा विधेयक आलं. त्या दोन्ही वेळेस काँग्रेसला हे पारित करायचंच नव्हतं. त्यांनी राज्यसभेत पारित केलं, लोकसभेत आणलंच नाही. कारण त्यांना हे माहिती होतं की हे त्यांना लागू करायचं नाही आहे. आणि या सगळ्या पक्षांनी, म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव या सगळ्या लोकांनी तर त्या काळात ओपनली याचा विरोध केला, म्हणजे थेट भाषणं करून याचा विरोध केला. त्यामुळे या सगळ्यांची ही मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेचं प्रतीक म्हणून काँग्रेस पार्टी आहे. म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये काही नवल नाही त्यांनी हे केलं. आता का आणलं? 2023ला
जेव्हा सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं आणि 23ला ते मंजूर झालं, याचा अर्थ काय आहे? सगळ्यांना मान्य आहे हाच अर्थ आहे. त्या अर्थाप्रमाणेच हे विधेयक आणलं होतं. त्यामुळे विश्वासात घेतलं नाही किंवा विरोधकांची भूमिका माहीत नव्हती का? अरे विरोधकांची भूमिका अशी बदलेल, विरोधक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एकदम उलटी भूमिका घेतील, डोकं खालीन पायावर होतील असं माहीत नव्हतं. सर त्याच्यामध्ये सर प्रियंका गांधींनी एक आरोप केलाय. आरक्षण जे लागू झालं होतं ते ट्विट जे आहे तुमचं ते व्हायरल केलं जाते, राज्यातले अनेक विरोधक व्हायरल करतायत आणि म्हणतायत की हे जर बिल आधीच मंजूर झालं होतं, मग आता हे नेमकं काय करायचं होतं असा प्रश्न उपस्थित मी करतात. याचं उत्तर पुन्हा दिलेलं आहे, पुन्हा देतो. तुम्ही संसदेत नाही त्यामुळे तुम्हाला न समजणं हे मान्य होऊ शकतं, पण जे संसदेत बसले आहे त्यांची अक्कल जर इतकी कमी असेल, म्हणजे मी कोणाला व्यक्तिगत म्हणत नाही आहे, पण अशा पद्धतीने जर ते विचार करत असतील तर मात्र देशाच्या संसदेचं काय होईल ही चिंता मला आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की 23ला जे विधेयक आपण मंजूर केलं त्या विधेयकानंतर 24पर्यंत सेन्सस होणं अपेक्षित होतं. त्यानंतर डिलिमिटेशन होऊन 2029ला ते लागू झालं असतं, पण 27पर्यंत सेन्सस होऊ शकलेलं नाही. म्हणून केवळ आपण त्याच्यात एवढाच बदल करतोय की जे 21चं म्हणजे जे 24ला सेन्सस होणार होतं त्याच्याऐवजी 10 वर्ष आधीचं सेन्सस घ्यायचं, एवढंच आपण. आता यापूर्वीही 2008 साली जेव्हा आपण लागू केलं, 2009 साली 2001च्या सेन्ससने लागू केलं आहे ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे, तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे. आणि आता आम्हाला ते बोलतायत, त्यांनी आरसा बघितला पाहिजे, त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट आहे. सर